परिषद घेण्यात आली, काय सांगा? आज मुद्दा म्हणून पत्रकार परिषद यासाठी ठेवली होती की इथेनॉल हा विषय पूर्ण देशभरामध्ये एक सेन्सिटिव्ह विषय झालेला आहे आणि पंजाब सरकारने इथेनॉलला बॅन केलंय असं पंजाब सरकारने डिक्लेअर केल्यामुळे विधानसभेमध्ये पण त्यांचा गोंधळ झाला आणि पंजाबच्या शेतकऱ्यांना इथेनॉल हवं आहे आणि तिथल्या राज्य सरकारने ते इथेनॉल बॅन केलेलं आहे आणि कुठल्याही राज्याने असे निर्णय घेणे चुकीचे आहे म्हणून आज ही प्रेस घेण्यात आली. इथेनॉल हे शेतकऱ्याचा हक्क आहे. शेतीतून निघणाऱ्या पदार्थावर प्रक्रिया होऊन इथेनॉल बनतं, त्याच्यामुळे शेतीमालाचे भाव वाढण्याची शक्यता सगळ्यात जास्त इथेनॉलमुळे आहे आणि म्हणून इथेनॉलला जर बॅन केलं तर शेतकऱ्याचं भवितव्य धोक्यात घालणं हे आहे. म्हणून हे होऊ नये आणि जे काही आजकाल सोशल मीडियावर इथेनॉलमुळे गाड्या खराब होतात, इथेनॉलमुळे हे होते ते होते, इथेनॉलने मुंग्या लागतात, अशा जे काही अफवा आहेत ह्या चुकीच्या आहेत. इथेनॉल हे अल्कोहोलचं पुढचं प्रमाण आहे, प्युअर प्रमाण आहे आणि त्याला मुंग्या लागण्याचा तर विषयच नाही. राहिला प्रश्न इफिशियन्सीचा, इफिशियन्सी 1-2% कमी जरी होत असेल तर भविष्यामध्ये पेट्रोलचं जर शॉर्टेज झालं तर पेट्रोलचे भाव आकाशाला टेकतील, त्यावेळी इथेनॉलच आपणाला वाचवू शकते सर्वसाधारण मिडल क्लासच्या वाहन चालकाला किंवा वाहन धारकाला. आणि म्हणून इथेनॉलला विरोध करणं म्हणजे भारतीय शेतकऱ्याला विरोध करणं आहे, शेतीमालाला विरोध करणं आहे. याच्यासाठी जागरूकता म्हणून नांदेड शेतकरी संघटनेने मला इन्व्हाइट केलं. मी दिल्लीला काल प्रेस घेऊन आलो, आज नांदेडमध्ये प्रेस ठेवली. जिल्हा प्रमुख आमचे शिवाजीराव शिंदे, वडजे, कोंडेकर, रामराव हे सगळी मंडळी म्हणली की आपण इथं प्रेस घ्यायची. इथेनॉलला वाढता विरोध आहे, या समर्थनात आपण नांदेडला कोणतं मोठं आंदोलन करणार आहात किंवा महाराष्ट्रामध्ये कोणतं? महाराष्ट्र सरकारने जर ह्याच्या विरोधात, इथेनॉलच्या विरोधात काही निर्णय घेतील तर आम्ही आंदोलन मोठं घेऊ. इव्हन आम्ही पंजाबमध्ये आंदोलन करण्याची प्लॅनिंग करतोय. पंजाब म्हणजे ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन तर्फे आम्ही पंजाबमध्ये मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत आणि तिथं सर्व पत्रक वगैरे चालू आहे.